ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेची तयारी ही सुरू झाली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेला केवळ 2 तास शिल्लक आहेत। आज दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल। वरईतल्या ब्ल्यू सी बँक्वेट हॉलमध्ये या युतीची घोषणा होणार आहे। हेच ते बँक्वेट हॉल आहे। हाच तो बँक्वेट हॉल आहे ज्या ठिकाणी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल। हेच ते ठिकाण। गेल्या अनेक दिवसांपासून अवघा महाराष्ट्र या दिवसाची प्रतीक्षा करत होता आणि अखेर तो दिवस आता सत्यात उतरताना दिसतोय, अशी आता चर्चा सुरू झाली। निर्णय आमच्यासाठीच नाही तर संपूर्ण मराठी माणसासाठी एकदम महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं की आज शिवसेना आणि मनसे मराठी माणसाच्या मुद्द्यावरती एकत्र आलेली आहे आणि पुणे शहरामध्ये सुद्धा शिवसेनेला सुद्धा एक काळ असा होता की 24-25 नगरसेवक होते आणि मनसे सुद्धा 29 नगरसेवक होते। म्हणजे पुणे शहरामध्ये शिवसेना आणि मनसेची ताकद नाही असं नाही आहे। मागच्याच 2017च्या निवडणुकीमध्ये 8,26,000 आणि 3,73,000 अशा प्रकारचं मतदान दोन्ही पक्षाला झालेलं आहे। त्यामुळे आमची दखल ही दोन्ही पक्षांची सगळ्या इतर पक्षांनी घ्यावीच लागेल। ॲक्च्युली बाळासाहेब असताना वेगळे व्हायलाच नको होते, पण दुर्दैव आहे ते झाले। एवढ्या वर्षाच्या तपश्चर्याने साहेबांची जे मनात शल्य होतं शेवटपर्यंत, जे मला पूर्ण माहिती आहे, पण त्या शल्याला आज त्या दोघांनी तिरांजली देऊन दोघंही एकत्र आले आणि दोघांच्याही मनामध्ये मराठी माणसाविषयी महाराष्ट्राच्या एकंदरीत जी त्या दोघांची उणीव जाणत होती ती दोघांनी दूर केलीत। ह्याच्यात मला आणि खूप आनंद आहे आणि नक्कीच साहेबांना सुद्धा या गोष्टीचं समाधान झालं। खरं तर आजचा हा दिवस राजकीय आणि विशेषतः महाराष्ट्राच्या एकंदरीत ज्या पद्धतीने राजकारण चाललं आहे त्याला एक वेगळी कलाटणी देणारा आणि विशेषतः ऐतिहासिक क्षण आणि निश्चितपणे मराठी माणसांना जे गेल्या अनेक वर्षापासून जे हवं होतं तो स्वप्न आज साकार होताना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिसतो। अनेक सुखकर घटना ही आजच्या दिवशी घडणार आहेत आणि त्याचा एक भाग म्हणूनच युती कधी होईल की नाही होईल, मग काय जागा झाल्या नाही झाल्या, या सर्वांच्या बाबतीत पक्षाचे दोन्ही प्रमुख नेते आज आपल्या सर्वांच्या समोर आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येणार आहे। बाळासाहेबांनी जो पाहिलेला स्वप्न आहे तो खऱ्या अर्थाने साकार होत असताना, त्यांना नतमस्तक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।